नमस्कार मित्रांनो, कसे सगळे. तर नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे ना खूप स्पेशल आहे बरं का. कारण त्याचं कारण असं आहे की हे बघा, तुम्ही हे सगळं बघून तुम्हाला समजलंच असेल, काहीतरी अंदाज लागला असेल. हे बघा, तर आज आहे पण ना खोबरं तीळ जिरं बघून मटणाचा बेत नाहीये. हा. नाहीतर म्हणचाल की मटण चालाय ह्यांच्या घरात. तर अजिबात नाही, मटण नाहीये. मित्रांनो, व्हेज भाजी आहे आणि स्पेशल भाजी करणार आहे आज प्रमिला बरं का. मी खास एक मुद्दाम व्हिडिओ तुमच्यासाठी आज बनवून टाकतोय. त्याचं कारण असं आहे की बाबा, तुम्हाला जर समजा ही रेसिपी आवडली तर तुम्ही करून खाचाल. आपल्या सगळ्या फॉलोअरसाठी म्हणलं चला बनवू. तर बाबा, एक तीळ घेतलं तिने, इथं इथं खोबरं किसून घेतलंय, हे आहे जिरं, एक मिनिट इकडे सांग. शेंगदाणे, आणि इथं आहे हे काय कांदा. म्हणतात? कांदा हा लसूण. आणि हा लसूण. आणि मेन आयटम तुम्हाला दाखव. तुम्ही काय करा, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ मध्ये तुम्हाला हळूहळू सांगतो मी पूर्णपणे स्टेप बाय स्टेप काय नक्की ही कसली भाजी बनवणार आहे, काय करणार आहे. तर सस्पेन्स आहे मित्रांनो, जरा थोडंसं काय करा तुम्ही. आणि ही भाजी बरं का रेग्युलर घरात बनवली जात नाही. ही भाजी हॉटेलमध्ये आणि आणि इतकी special महाग असते ही भाजी. महाग इतकी महाग असते. धाब्यावरती. तर अशी आणि एवढ्या सोप्या पद्धतीचे पण बनवायचं माहिती नसल्यामुळे बनवत नाहीत काहीच. हा, तर ही भाजी स्पेशल मी तुमच्यासाठी व्हिडिओ काढून टाकतो मित्रांनो. जर कंटिन्यू व्हिडिओ हे काय आलं गेलीस ना, हो आलंय. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा, म्हणजे तुम्हाला समजेल की काय बनवते. तर मित्रांनो, ही भाजी आहे बघा. ही कुठली भाजी आहे? मेथीची भाजी. तर मित्रांनो, प्रमिला आज बनवत आहे मेथी मसाला. एकदम धाबा स्टाईल. हा, उगा नाही तर तुम्ही म्हणताला आले काहीतरी बोर करते, कशाची भाजी काय सांगा ना. मग सुरुवातीला सांगतो, मेथी मसाला बनवते आपल्या घरी. आणि मित्रांनो, ह्याच्यासाठी स्पेशल काही आणायची गरज नाही, कारण हिनं मला आधी सांगितलं काय काय लागतंय काय काय नाही. अगं म्हणलं, ही तर मग सगळं घरातच आहे आपल्या. तर म्हणलं हिला, म्हणलं तू काय कर, भाजी बनव. म्हणलं आज आपण काय करू, व्हिडिओ बनवू आणि आपल्या युट्यूब फॅमिली फेसबुक फॅमिलीसाठी आहे ना स्पेशल व्हिडिओ बनवून टाकू, म्हणजे त्यांना पण आयडिया सापडेल. आता बऱ्याच लोकांना माहित असेल बरं का, ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी बाबा चला म्हणलं तेवढीच थोडीशी आयडिया गावाला बनवायला. तर बघा, हे खोबरं घेतलं हिनं भाजून, थोडंसं नॉर्मल भाजायचं बरं का. थोडंसं लालसर झालं की इथं काढून शेंगदाणे भाजून काढल्यात. ही मेथीची भाजी नीट करून धुवून मस्त धुवून घेतली. आता ही काय करायला बघा, तिळ 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 भाजून घ्यायला लागले तव्यामध्ये. ए, तूच बोल की ग, बाया म्हणतील ह्यालाच लय माहिती आहे स्वयंपाकातलं. आता म्हणलं तुमचं बोलणं संपलं मग बोलता येईल. बरं तू बोल. हा, काय याच्यासाठी जास्त लागत नाही, फक्त शेंगदाणे, सुकं खोबरं, तीळ आणि नाही का ओल्या मसाल्यामध्ये फक्त कांदा, लसूण आणि आलं. आणि सगळ्यात आधी काय करायचं, हे जे कोरडे मसाले आहेत ना हे आधी भाजून घ्यायचे. जसं की शेंगदाणे झाले, खोबरं. तीळ जास्त वेळ नाही भाजायचं, कारण की तवा गरम असल्यामुळे ती लगेच भाजली जाते. घे काढून तीळ. आणि स्टेप बाय स्टेप सांगते ना, आता जे करते ते सांगते. लय उडा लागले बेकार ते. हो होतच. तीळ घेतलं भाजून मॅडमने आमच्या. आता काय? थोडस जिरा आहे. 5 ते 10 सेकंद फक्त गरम करायचं त्याला, जास्त काय. आता मेन आयटम कांदा. कांदा पण आपला लालसर भाजून घ्यायचा. कांदा लय महत्वाचा आहे. हम्म कांदा नाही टाकला तर भाजीला वांदा होणार. मग काय. आणि हे मी म्हणजे तशी ही मेथी नाही का, आमच्या इथं शेजारी शेती आहे ना, तर तिथल्या दादाने आम्हाला दिली. त्यांनी काढली होती, त्यांना जायचं होतं विकायला, तर त्यांनी आम्हाला फ्री मध्ये दिली. घ्या म्हणली, खावा. त्यामुळे ही असेल 2 पेंडीच्या आसपास, कारण की त्यांनी अशी दिली होती. मला वाटतं 2 पेंडे असेल. 2 पेंडीच्या हिशोबाने मी तर सगळं साहित्य घेतलेलं आहे. तर साहित्य कसं आहे, एक छोटी मध्यम आकाराची वाटी आहे, तेवढे शेंगदाणे घेतलेत. खोबरं मला वाटतं एक अर्धी वाटी खोबरं असेल. तीळ 1-2 चमचे असतील, आणि जिरं म्हणजे एक अर्धा चमचा असेल. आणि कांदे मध्यम आकाराचे 2 बारीक कांदे घेतलेत. लसणाचे मला वाटतं एक 12-13 पाकळ्या असतील. आणि आपलं आलं 1 इंच आलं असेल. वला मसाला एवढाच लागतोय, आणि सुक्या मसाल्यामध्ये फक्त एवढंच लागतंय. आता स्टेप बाय स्टेप सांगते. मेथीचं काय केले, फक्त नीट केले आणि धुवून घेतले. तिला आता बारीक चिरायची आपल्याला. आधी हे सगळं भाजून घेते, म्हणजे हे थंड होईपर्यंत मी मेथी चिरून घेते. मित्रांनो, काय करा माहितीये का, आणि ताई पण सगळ्या व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की काय काय बनवायचं. आता सगळ्यांना मी पहिल्यांदाच बोललोय, बऱ्याच जणांना माहित असेल
पण ज्यांना नसेल माहिती किंवा रेग्युलर भाजी बनवत असतील त्यापेक्षा थोडंसं वेगळं बनवायला. आणि मी तर तिला तेच म्हणलं, आता रेग्युलर ही भाजी रेग्युलर पण छान लागते. तिला म्हणलं अगं आयला ती मेथी मसाला कर म्हणलं, अगं बऱ्याच हॉटेलमध्ये भेटते. तर मग तिनं डोकं लावलंय कसं बनवायचं. आणि काहीच अवघड नाहीये, इतकी सोपी आहे ना. आपल्याला असं वाटतं की अरे हॉटेलमध्ये अशी भाजी असते, काय काय टाकत असेल, मसाले सिक्रेट मसाले असतील त्यांचे, टेस्टिंग मसाला असेल, काही नसते. फक्त आपल्या करण्याच्या पद्धतीवरती आहे. आणि सेम हाच मसाला असतो, पण आपल्याला हॉटेलमध्ये खाल्ल्यामुळं हॉटेलची चव वाटते, बाकी काही नाही. तुम्ही बघत राहा, तुम्हाला लई सोप्या पद्धतीत बनवायला शिकवते मी कसं आहे ते. तर मित्रांनो, मी मेथीची भाजी अशी बारीक कापून घेतली बरं काही ना, म्हणजे इळी असते ना आपल्या घरातली, तिनं बारीक कापून घेतले. तर आता हे कोरडं सांग बाई तूच काय आता हे कोरडे मसाले सगळे बघ कसे भाजलेले थंड झाले. हा, आता हे मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं, कारण गरम गरम नाही वाटायचं. गरम नाही वाटायचं, थंड झाल्याचं वाटायचं. बरं, मिक्सरला बारीक करून घ्यायचं. हे काही कांदा असं भाजून घेतलाय, इकडे मेथीची भाजी अशी आता कांदा आणि अजून काय लसूण आणि आलं. कांदा, लसूण आणि आलं ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आणि कुठल्याच मिश्रणामध्ये का नाही पाण्याचा वापर नाही करायचा, कोरडच. हो, कोरडा मसाला तर काय कोरडाच असतो. आणि ह्या समजा लईच तुम्हाला वाटत असेल ना, तर फक्त 1-2 चमच्यात येतं, जास्त नाही. ओके. कसं आहे, थोडंच करायचं पण चांगलं करायचं. जास्त करून खायच्या लायकीच नसेल तर. बघा, हे ओला मसाला असा वाटून घ्यायचा. हा ओला मसाला झालाय आपला वाटून. परत हा कोरडा मसाला वाटून झालेला आहे. मेथी ही धुवून मस्त चिरून छानपैकी झालेली आहे. तर आता मी माझ्या रेसिपीला सुरुवात करते. कढई गरम करायला ठेवली. तेल तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला किती पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकताय. मी 1.5 पळी तेल टाकते. कट करा थोडं. तेल चांगलं तापलंय. आता याच्यामध्ये आपला मगाचा जो ओला मसाला होता का नाही तो सगळा टाकून घेते. आणि याच्यामध्ये पाण्याचा वापर न केल्यामुळं आणि कांदा आपण चांगला मगाशी लालसर भाजल्यामुळे जास्त वेळ लागत नाही ह्याला शिजायला. लई तेल मला वाटतं 1 ते 1.5 मिनिटात थोडंसं परतून घ्यायचं याला सगळं तेलामध्ये छानपैकी. ही अशी वेस्ट नाही घालवायची. नंतर ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आपल्याला, तर ह्याच्यामध्ये पाणी घेऊन चांगलं मिक्स करून मग त्यात टाकून द्यायचं. कांदा असा मस्त आता आपला तेलामध्ये मिक्स झालाय. आता हा जो सुका मसाला होता ना आपला कोरडा, तो पण याच्यामध्ये टाकून त्याला पण एकजीव करून घ्यायचा. आणि मी इकडं गरम पाणी करायला ठेवलं होतं याच्यामध्ये टाकण्यासाठी. पाणी पण चांगलं मस्त गरम झालंय. त्याला चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. तर मस्त आपल्या मसाल्याला तेल सुटले बघू शकता. बघा कडकडं नाही का, मस्त असं एकजीव पण झाले, छान असं तेल सुटले ह्याला सगळीकडून. आता ह्याच्यामध्ये मी काय काय घेतले, मी तर नाही का आपले पोहे खायचे चमचे आहेत ना, तसे 2.5 चमचे तिखट घेतले, 1 चमचा गरम मसाला आहे आणि अर्धा चमचा म्हणजे छोटा मसाल्यातला हळद आहे. तिखट आपल्या नाही का चवीनुसार तुम्ही घाला. आमच्या घरात जरा तिखट लागते त्याच्यामुळं आम्हाला तिखट थोडं चढ घेतलंय. काय कोल्हापूरची बायको भेटली आम्हाला, तिला तिखट आवडते म्हणून तिनं करून करून आम्हाला बी सवय लागली तिखट खायची. आता मस्त एकजीव असं करून घ्यायचं. अरे हेच भाकरीसोबत खाल्लं तर किती छान होईल. होय. हे बघा आपला मसाला पूर्णपणे चांगला भाजलाय बघू शकताय. बघा सगळं एकजीव झालाय तर बसते याचा. आता मी मगाशी नाही का हे गरम पाणी याच्यामध्ये ओतलं होतं आणि मगाशी आपण मिक्सरमध्ये जे वाटलं होतं का नाही ते कायला वेस्ट घालवायचं आहे, म्हणजे असं एकजीव केलंय. आता हे याच्यामध्ये ओतून द्यायचं. जरा 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 ओतत एकजीव करत जायचं याचं.
नंतर लागलं तसं पाणी आपण ह्याच्यामध्ये घालू शकतोय आपल्याला जशी पाहिजे तशी. आता ह्याला नाही का चांगलं मिक्स करायचं असं. मीठ आताच नाही घालायचं, मीठ मी सांगते तुम्हाला कधी घालायचं. आता हे चांगलं मिक्स झालंय ना, आता 1 ते 1.5 मिनिटं त्याला थोडंसं, आता हे आधीच त्याला उकळी फुटली, 1 ते 1.5 मिनिट थोडं थांबून नाही का त्याच्यामध्ये ही मेथी टाकून द्यायची. तसं म्हटलं तसं 1-1.5 मिनिटं झालाय, तरी मस्त आपण मेथी ह्याच्यामध्ये टाकून देऊया. बघा किती छान वाटते. आता मेन महत्वाचं काम, ह्याला छान असं परतायचं, सगळं एकजीव करायचं याचं. हे बघा आता ह्याला नाही का सगळं मसाला आणि ही मेथी पूर्ण एकत्र केलेली आहे, मस्त हलवून. आता ह्याच्यामध्ये नाही का जे आपलं उरलेलं गरम पाणी आहे का नाही त्याच्यामध्ये ऍड करायचं. गरम पाणी का घालायचं, कारण की जी चव आहे ना पहिल्यापासून आपण ती चव जी आपण मेंटेन केली आहे त्याची ती तशीच राहते. आणि थंड पाणी घातलं का नाही सगळी चव निघून जाते मग त्या भाजीची. त्याच्यामुळे बघा आता भाजी मस्त शिजली. मीठ आधी का नाही टाकलं त्याचं कारण मी सांगते तुम्हाला. काय होतंय, सुरुवातीला मी भाजी टाकली तेव्हा पूर्ण कढईवर भाजी झाली होती, आणि तेव्हा मीठ आपण जेव्हा टाकतो ना तेव्हा जास्तीचं मीठ टाकलं जाते. मग आणि नंतर जेव्हा भाजी पूर्ण शिजून कमी होते ना तेव्हा ती मीठ जास्त होते आणि भाजी कमी होती. त्याच्यामुळे म्हटलं पूर्ण भाजी आपली शिजली की मग वरून मीठ टाकायचं आणि परत 5 मिनिटं वाफ म्हणजे नाही का वाफ येऊ द्यायची त्याला, परत बंद करून टाकायचं. तर मीठ नाही का मी माझ्या अंदाजानुसार टाकते. मी एवढ्या भाजीसाठी अर्धा चमचा तर मीठ लागेल आपल्याला. आता याला मस्त हलवून घ्यायचं. आता ह्याच्यावरती ताट झाकून 3 ते 4 मिनिटं अशीच ठेवून द्यायची आणि बंद करायचं. तर मित्रांनो फायनली मेथी मसाला बनवून तयार झालेला आहे. तर जेवायला वाढून घेतोय आता आम्ही, प्रमिला वाढते. तर बघू आपण कशी झाली टेस्ट. मस्त लिंबू कांदा पिळून खावा. धर बघू मला. खरंच 1 नंबर झाले मित्रांनो, 1 नंबर. हॉटेल सारखी लागते का? दिसायला तर हॉटेल सारखी दिसते, टेस्ट कशी? 1 नंबर झाले मित्रांनो. नक्की घरी ट्राय करा आणि कमेंट करून नक्की तुमची प्रतिक्रिया सांगा कसं काय वाटलं. 1 नंबर झाले भाजी, 1 नंबर.